नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध किंवा भाषण। विषय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। घर घर तिरंगा किंवा हर घर तिरंगा मराठी निबंध भाषण। हर घर तिरंगा घोषवाक्य। 15 ऑगस्ट त्यानिमित्त काही घोषवाक्य, स्वातंत्र्य दिनानिमित्त काही घोषवाक्य। भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे, त्यानिमित्त आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। आपला देश आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, त्यामुळे सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे आणि ते स्वाभाविकही आहे। लाल किल्ल्यापासून ते गाव खेड्यांपर्यंत देशभक्तीचा महापूर नेहमीप्रमाणेच ओसंडून वाहत आहे। भारत माता की जय असे नारे दिले जात आहेत। देश किंवा मातृभूमी विषयीची ही विलक्षण आस्था खूप महत्त्वाची आहे। म्हणजे या दिवशी आपण किमान भारतीय म्हणून एक होत असतो। एकतेचं यापेक्षा वेगळं दर्शन एरवी आपल्याला पाहायला मिळत नाही। पिढी दर पिढी ही ऐक्य भावना आपण वारसा हक्काने हस्तांतरित करीत राहतो। आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यापुढे उभा आहे। सुमारे 150 वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असल्याचा आपल्याला अभिमान आहे। 7.5 दशकांचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे। ज्ञान विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे। कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण इत्यादी असंख्य क्षेत्रातले आपले यश लक्षणीय आहे। शिवाय सामाजिक समता ही आपल्या समाज निर्मितीची एक विलक्षण बाजू आहे। सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे। आपला देश सामर्थ्यशाली आहे, आधुनिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे। लोकशाही हे जगण्याचं एक सर्वोच्च मूल्य आहे। आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत। लोकशाही या शब्दाचा दुसरा अर्थ स्वातंत्र्य। तर हे स्वातंत्र्य आपण सुमारे 7.5 दशके उपभोगत आहोत। आणखी 25 वर्षानंतर आपला देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल। म्हणजे काळ पुढे पुढे सरकत जातो तसतसा देशाचा इतिहास अधिक प्राचीन होत जातो। अमृत महोत्सवी वर्ष हा काळाचा एक मोठा टप्पा आहे आणि या टप्प्यात 2 शतकांचा अतिभव्य इतिहास सामावलेला आहे। हा इतिहास ब्रिटिशाच्या वर्चस्वातून मुक्त होण्याचा जसा आहे तसाच नव्या भारताच्या उभारणीचा रस्ता अधिक प्रशस्त करणाराही आहे। भारताच्या इतिहासात 21वे शतक हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे। या शतकाने आपल्याला राष्ट्रवाद शिकवला आहे। या शतकाने स्वातंत्र्याची चळवळ गतिमान केली आणि याच शतकाने परिवर्तनाची प्रेरणा देखील दिली। अर्थात या सगळ्या गोष्टी सहज घडल्या नाहीत, यामागे एक व्यापक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे। याच पार्श्वभूमीमुळे आपल्याला आपल्या परंपरागत स्थितिशीलतेचा भंग करून नव्या बदलाचा स्वीकार करता आला। आज आपला देश अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे। ही घटना अनेक अर्थाने महत्त्वाची आहे, पण या काळाचं परिशीलन करायचं तरी कसं, या काळाचं मूल्यमापन करायचं तरी कसं, या काळाचा लेखाजोखा मांडला तर हाती काय लागतं। म्हणजे भौतिकदृष्ट्या संपन्न होत असताना आणि 21व्या शतकाची 2 दशकं पार करून झाल्यावरही
आपण आपल्या समाजव्यवस्थेचे निकोप विश्लेषण करू शकतो काय? धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आपण धर्माचे प्राबल्य दूर ठेवून जगू शकतो काय? विशेष म्हणजे ज्या देशाला एक मोठी वैचारिक परंपरा आहे, विचारांचा समृद्ध वारसा आहे, त्या परंपरेचे आपण खरोखरच वाहक आहोत काय? आपल्या ऐक्य भावनेचे सांस्कृतिक धागे एवढे तकलावतू असे काय झाले? गटातटाच्या समकालीन छावण्या कशा काय प्रभावित ठरल्या? माझा देश माझं व्हिजन या विषयावरच्या वाद चर्चा आपण किती दिवस ऐकणार आहोत? या चर्चेतून नेमका कोणता आशय प्रगट होतो? उद्योग, कृषी शिक्षणासह आपली झालेली भरभराट विलक्षण आनंददायी असली तरी आपण रोजगाराच्या पुरेशा संधी खरोखरच निर्माण करू शकलो आहोत का? भ्रमनिराशेच्या दलदलीत सापडलेल्या सुशिक्षित तरुणाईचा उद्रेक झाला तर आपण त्यांना कसं समजावून घेणार आहोत? प्रगतिशील कृषी राष्ट्र ही आपली ओळख असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं काय? एकमेकाकडे बघण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोन खरंच बदलला आहे का, की तो अधिक प्रदूषित झाला आहे? पुरोगामी विचारधारेचे स्मरण करणारे आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात खरंच आधुनिक झालो आहोत काय? जगाला कवेत घेण्याची क्षमता आमच्याकडे आली. आम्ही वैश्विक बनण्याचा निर्धार केला. आम्ही सृजनाच्या नवनिर्माणाच्या नव्या दिशांचा शोध घेतला. आम्ही आमच्या संस्कृतीचा उद्घोष केला. समृद्धीची शिखरे चढलो. सर्वांगीण विकासाचे प्रारूप तयार केले. एकात्मतेची गाणी लिहिली. नव्या मूल्यांचा उद्घोष केला. इतिहासाची पुनर्मांडणी केली. जगातल्या सगळ्या क्षेत्रावर हुकूमत गाजवण्याचे सामर्थ्य बाळगले. म्हणजे एकीकडे अशी वैश्विक घोडदौड होत असताना आपण सलोख्याचे, सौहार्दाचे प्रदेश निर्माण करू शकलो आहोत काय? जात, धर्म आणि विविध अस्मितांच्या पोकळ गप्पा आपल्याला प्रिय आहेत. राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असलेली मक्तेदारी मोडीत काढणे म्हणजे प्रगती नसते, तर त्या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर नैतिकतेने वागणे म्हणजे महत्त्वाचे असते. पण ही नैतिकता आम्ही जपली नाही. आम्ही स्वैराचारी झालो, मनमानी झालो. स्वातंत्र्योत्तर 7.5 दशकात आपण नेमकं काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार करायला हवा. देश आणि राज्यात अनेकदा सत्तांतरे झाली. विविध विचारधारांचे पक्ष आणि संघटना उदयाला आल्या. मूल्यात्मक राजकारण हळूहळू बाद होत गेले आणि हितसंबंधाच्या विध्वंसक खेळालाच आपण राजकारण म्हणायला शिकलो. नेहरू ते मोदी हा स्वातंत्र्योत्तर भारताचा प्रदीर्घ प्रवास आहे. हा प्रवास विविध वाटा आणि वळणांचा आहे, संघर्षाचा आहे. वर्तमान भारताचा एक्सरे काढला तर आपल्याला नेमकं काय दिसतं? मतांसाठी जात, धर्म, प्रदेश आणि महापुरुषांना वेठीस धरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात रूढ झाला आहे. विचारांच्या, तत्त्वज्ञानाच्या नव्या संहिता निर्माण होत आहेत. सत्य आणि सौंदर्याची नवी लिपी लिहिली जात आहे. आमच्या एकमेकांविषयी द्वेष भिनत चालला आहे. द्वेषापोटी आम्ही एकमेकांवर गोळ्या झाडल्या. नेत्यांना, विचारवंतांना ठार केलं. हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे तिरस्काराचे शब्द झाले आहेत. प्रादेशिक स्तरावर ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी, भटके, विमुक्त, आदिवासी अशा परस्पर विरोधी लढाया सुरू झाल्या आहेत. म्हणजे एकीकडे भौतिक समृद्धीच्या महाकाय इमारती रचल्या जात असतानाच आमच्या आत्मीय संबंधाच्या विटा मात्र आम्ही विस्कटून टाकत आहोत. आज आपण समाज जीवनाची प्रत्येक क्षेत्रे दुर्दैवाने बाधित झाली आहेत. निर्भयपणे, तटस्थपणे आपल्याला लिहिता येत नाही, सत्य बोलता येत नाही. स्वातंत्र्याचा संकोच करणारा हा काळ आहे. त्याविषयी विचार करण्याचे धैर्यही गोठून गेले आहे. टागोर, टिळक, गांधी, नेहरू, आंबेडकर इत्यादी या आपल्या संस्कृतीतील दैदिप्यमान पानं आहेत. सर्वार्थानं पराभूत करणाऱ्या काळात या महामानवांनी इंग्रजी सत्तेच्या बेमुरवतपणाला प्रत्युत्तर दिले आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली. याच महापुरुषांची आता झालेली जातनिहाय विभागणी अस्वस्थ करणारी आणि आपल्यातील भेद स्पष्ट करणारी आहे. आपला देश पुष्कळच संपन्न वगैरे असला तरी तो अजूनही परिपूर्ण नाही. गावखेड्याचे वर्तमान अत्यंत बकाल झाले आहे. शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यासारख्या किमान सुविधाही अजून आपण निर्माण करू शकलेलो नाहीत. गोरगरिबांना, श्रमिकांना पोटभर अन्न देऊ शकलो नाही. आदिवासींचे कुपोषण थांबवू शकलो नाही. सध्याचा काळ तर अनेक अरिष्टांचा भयावह काळ आहे. या काळाने आपल्याला सर्वार्थाने क्षुद्र ठरवले आहे.
भ्रष्ट राजकारण आणि भ्रष्ट नोकरशाही या दोन गोष्टींना सामाजिक मान्यता मिळत असेल तर ती अत्यंत दुर्दैवी आहे. शिवाय सर्वसमावेशक व विधायक दृष्टी असलेल्या नेत्यांचा अभाव ही आपली मोठी समस्या आहे. अशा नेत्यांना जाब विचारण्याची क्षमता नागरिक म्हणून आपण गमावून बसणे हेही धोकादायक आहे. कधी काळी चळवळींचा कार्यकर्त्यांचा नैतिक धाक असायचा, आता तोही दिसत नाही, कारण सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याची वृत्तीच संपुष्टात आली आहे. असे का झाले याचे कोणतेच तार्किक उत्तर आपल्याला देता येत नाही. भय, असुरक्षितता, हिंसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार गोष्टी जर आपल्या समाजरचनेतून वजा होत नसतील तर मग नव्या समाजाची पुनर्रचना करायची तरी कशी? नवी मूल्ये रुजवायची कशी? धर्मनिरपेक्ष समतावादी लोकशाही हे बोलायला छान वाटतं, पण आम्हाला अजूनही जुने त्यागता आलेले नाही. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण ही घटना अत्यंत आनंददायी असली तरी हा आनंदोत्सव साजरा करताना या वास्तवाची जाणीवही ठेवायला हवी. किमान पुढच्या वर्षभरात तरी काही बदल घडोत अशी अपेक्षा बाळगून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. यावर्षी हर घर तिरंगा अभियान हा उपक्रम राबवला जात आहे. त्या निमित्ताने घरोघरी तिरंगा लावला जाणार आहे. काय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव? घरोघरी तिरंगा अभियान, हर घर तिरंगा म्हणजेच नेमकं काय तर आपण जाणून घेऊया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती, क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान, त्याग, भावना, देशभक्ती या सर्व घटनांचे संस्मरण जनमानसात राहावे, तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला एक व्यापक स्वरूप देण्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने त्यांच्या घरी, दुकान, कार्यालय, आस्थापना तसेच इमारतींवर भारतीय राष्ट्रध्वज दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत फडकविण्यात यावा. घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. आपल्याला प्रत्येक घरावर, आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा लावायचा आहे, परंतु तिरंगा लावताना ही काळजी घ्या की तिरंगा कशा पद्धतीने लावायचा आहे. तिरंगा अशा पद्धतीने लावायचा की तो खाली पडणार नाही, राष्ट्रध्वज अस्वच्छ होऊ द्यायचा नाही, झेंडा तुटणार नाही किंवा फाटणार नाही याची काळजी घ्यायची. प्लॅस्टिकचा वापर बिलकुल करायचा नाही. तिरंगा कुठेही टाकून द्यायचा नाही. 15 ऑगस्ट रोजी तो नीट काढून घरात ठेवायचा. भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या या पर्वानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताचा स्वातंत्र्य संग्राम 75, नाविन्यपूर्ण कल्पना 75, नवे संकल्प 75, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती 75, अंमलबजावणी 75 अशा 5 आशय संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशभरात 20 कोटीहून अधिक घरांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा स्वराज्य महोत्सवी कार्यक्रमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्यवीराविषयी जाणीव जागृती केली जात आहे. या उत्सवानिमित्त 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान सर्व स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या विषयावर निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा तसेच घोषवाक्य स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज तिरंगा कधी स्वीकारण्यात आला? 22 जुलै 1947 या दिवशी घटना समितीच्या बैठकीमध्ये तिरंगी ध्वज हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. तिरंगा आपल्या देशाची शान व अभिमान आहे. तिरंगा आकाराने आयताकृती असून त्यामध्ये प्रामुख्याने केशरी, पांढरा व हिरवा असे 3 रंग आहेत. तिरंग्यात सर्वात वर केशरी रंग आहे, तो त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. तर मध्यभागी पांढरा रंग असून तो स्वच्छता, शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे. तर सर्वात खाली हिरवा रंग आहे, तो समृद्धी व संपन्नता यांचे प्रतीक आहे.
मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्यात 24 आरे आहेत. ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आले आहेत. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा ध्वज हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाच्या एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. तिरंगा ध्वज नेहमी आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपण सदैव आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. तिरंग्याची रचना ही पिंगाली वैकय्या यांनी केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण 2.3 असून राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल आणि तिरंगा बघताच प्रत्येकाला स्फुरण भरेल एवढी ताकद तिरंगा ध्वजामध्ये आपल्याला दिसते. माझा तिरंगा माझा अभिमान, चला मिळून साजरा करूया हर घर तिरंगा अभियान. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावेत. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हर घर तिरंगा हे अभियान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रेरणा देते. हर घर तिरंगा अभियानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वयंस्फूर्तीने आपल्या घरी तिरंगा फडकावून सहभागी होणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकाच्या हृदयात देशभक्ती जागृत होऊन आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढेल. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहील व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण राहून प्रेरणा मिळेल आणि सर्व धर्म समभाव टिकून राहील. यासाठी सर्वांनी हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा या अभियानात सहभागी व्हावे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहीदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी घरोघरी तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येत आहे. देशाने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षात भारत जगात वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुद्धा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन, सेवा, सहकार, शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात देशाची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हर घर तिरंगा मोहीम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रध्वजाशी संबंधित सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाने हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी व्हावे. चला तर आपण सर्व भारतीय नागरिक हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊया. देशाचा सन्मान आणि अभिमान असणारा तिरंगा आपल्या घरावर डौलाने फडकूया. माझ्या घरी अभिमानाने उभारणारा तिरंगा हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. माझा तिरंगा माझा अभिमान, चला मिळून साजरा करूया हर घर तिरंगा अभियान. घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत आपण काही घोषवाक्य पाहूयात. वाऱ्याची झुळूक आली की माझ्या घरावर तिरंगा फडकतो. आपण दिलेला मातीचा सुगंध पुन्हा हुतात्म्याच्या स्वप्नाची आठवण करून देतो. लोकशाहीचा सण साजरा करूया, घरोघरी तिरंगा फडकवून अमृत महोत्सव साजरा करूया. चला स्वातंत्र्याचा सण एकत्र साजरा करूया, घरोघरी तिरंगा फडकावून देशाचा आदर करूया. देश माझा मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा, भारत आमचा प्राण तिरंगा त्याची शान. उत्सव आहे हा स्वातंत्र्याचा, आपल्या तिरंग्याच्या सन्मानाचा.
देशभक्तीचा उरी अभिमान दाटला, क्षितिजावर भडकतो तिरंगा आपुला. जातीभाव विसरून या एक होऊ, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू. अनमोल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा फडकवून साजरा करू उत्सव. अशा प्रकारे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंध किंवा भाषण, घर घर तिरंगा मराठी निबंध भाषण, हर घर तिरंगा किंवा अमृत महोत्सव या निमित्त काही महत्त्वपूर्ण घोषवाक्य या ठिकाणी पाहिली आहेत. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.